सगळ्या आपल्या महिला पाहुण्यांसाठी आणि यावर्षी तर स्पेशल आहे कारण आमचं लेडीज जिंदाबाद पर्व सुरू आहे आणि त्या निमित्तानं या सगळ्या महाराष्ट्राच्या लाडक्या लेडीज या मंचावरती नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आलेले आहेत. मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. थँक्यू थँक्यू थँक्यू. खरं तर नवरात्री म्हणजे स्त्री शक्तीचा जागर आणि तोच करण्यासाठी आपण या मंचावरती या सगळ्या महिलांना आमंत्रित केलेलं आहे. खरं तर सगळ्यांना बोलावण्याची इच्छा असते पण सध्याचं वातावरण बघताना आम्ही सोशल डिस्टन्सिंग राखून हा एपिसोड कसा साजरा करता येईल या पद्धतीचा विचार करून या सगळ्या महिलांना इथे आमंत्रित केलेलं आहे. पण आमच्या विनंतीला मान देऊन या सगळ्या या मंचावरती आलेल्या आहेत. त्यांच्याबरोबर आज भरपूर गप्पा होणार आहेत. प्रत्येकीला मी त्यांच्या आयुष्यातले अनुभव विचारणार आहे जे अर्थातच तुमच्या आमच्यासाठी प्रेरणादायी असणार आहेत. सुरुवातच खतरनाक झाली आहे म्हणजे जो आपला प्रांतच नाहीये डान्स त्यांनी सुरुवात झाली खरं तर. आणि सोनिया ताई आज इथे आहेत. त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली होती की तुम्ही हे जरा कोरिओग्राफ करा. तो अनेक ज्या ह्या इकडच्या पोरी आहेत त्यांच्या चेहऱ्यावर चाल बाई ग नीट नाचायला नंतर मार्क दिले तर केवढंच पडायचं. शेवटी मार्क बिर्क दिले तर ताईंनी वगैरे असं यांच्या चेहऱ्यावरती काही जणींचं वेगळं चालू होतं. मृणाल ताईंना मी ऑब्झर्व केलं त्या कोरिओग्राफीच्या वेळेस त्यांचं चालू होतं मला जज करता का प्लीज. मी तिकडे बसून म्हणजे मी छान कमेंट्स पण देईन तुम्हाला आणि म्हणजे छान गुडी गुडी सगळं छान होईल. पण सोनिया ताई आहे ते म्हणजे नाही नाही सगळ्यांनी डान्स करायलाच पाहिजे. त्यानं जयंतीचं असं झालं होतं की मी काय करते मी माझा कॅमेरामन घेऊन आले मी हे कव्हर करते ना सगळं छान तुम्ही कसं छान डान्स करताय वगैरे. प्रत्येक हॉलांना ह्याच्यामध्ये टेन्शन झालं होतं की आपण डान्स कसा करायचा. पण डॉक्टरांचं काय झालं होतं. हा माझं डॉक्टरांबरोबर अचानक डुएट सुरू केल्यावर काय झालेलं. मला परचुरे सर दिसायला लागले. ते घरी बघतील आणि म्हणतील बाबा तू तरी नाचतोस मी आयुष्यात नाचू नाही शकलोय. पण अवघड आहे नृत्य हे सगळ्यांना जमत नाही. आणि हे माझ्या चेहऱ्यावरती काय तुम्हाला गायत्रीच्या चेहऱ्यावरती जास्त दिसलं असेल की ते सगळ्यांना जमतच असं नाही. गायत्रीने तर आपलं ठरवलं होतं जसं जमेल तसं. तिचा डान्स सगळ्यांनाच माहिती आहे. प्रत्येकाने मॅडीनी तर म्हणजे खूपच प्रयत्न केला की हात आणि पाय हे वेगवेगळे आणले पाहिजेत. कदाचित ते दोन्ही एकत्र गेले तर प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे मॅडीचा तो प्रयत्न होता. आणि प्रज्ञेच्या चेहऱ्यावरती तर असं दिसत होतं संपवा ना एकदा. त्यांनी मला विंगेत सांगितलं होतं ऐका ना तुम्ही कधी येणार आहात तुमचा डान्स झाला की 5 मिनिटांनी येतो. नाही ऐका ना 2 मिनिटांनीच या. म्हटलं 2 मिनिटात डान्स तर ऐका 1.5 मिनिटात या माझ्यासाठी या. प्रत्येकाचा एक वेगळं. आणि स्नेहला त्याचं असं झालं होतं की मी बाई हे दरवर्षीच करते मी तर याच्यात एक्सपर्ट आहे त्याच्यामुळे तुमचं तुम्ही बघा मला हे येतच. आणि विशेष म्हणजे सरिताला तर हे म्हणजे अरे बापरे आपण वरून बघतोय काय असं वाटत असेल की अशी नाच होती. सगळ्या अशा नसतात आणि ती अशी नाच होती. साधारण ड्रोनचा व्ह्यू यावा अशा पद्धतीचं एक तिला वाटलं असेल. तर मला खूप छान वाटतं की आमच्या विनंतीला मान देऊन या सगळ्या महिला या मंचावरती आलेल्या आहेत. मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि विनंती करतो कृपया तुम्ही आमच्या बरोबर स्थानापन्न व्हा. जोरदार टाळ्या. वा मंडळी आजचा भाग विशेष असणार आहे कारण आपलं लेडीज जिंदाबाद पर्व आहे आणि इतक्या सगळ्या लेडीज आजच्या या भागासाठी आलेल्या आहेत. सगळ्यांसाठी मी जोरदार टाळ्या. बस अरे मास्क काढ की तो. असा मास्क लावल्यावर आपल्याला घाबरतील का लोक. उलट कर. जोरात. बस. नमस्कार मम्मी. नमस्कार. नमस्कार वगैरे राहू दे. मम्मीनं तोडला त्याला कुणी नाही जोडला. जरा जोरात जोड. काय डॉक्टर. नमस्कार. नाही ते नमस्कार वगैरे राहू दे. तुम्हाला एक काम सोपवलं होतं मी इकडं. हा हो सोपवलं होतं ना तुम्ही हा? काम. अरे वा माझ्या लक्षात आहे ना ते. आठवतंय. हो. अरे वा चांगली हो, बुद्धी हो. दिली की देवानी. हा काय मग
अँकरिंग सोडून काय दुसरं काम जमत नाही का तुम्हाला? हा अँकरिंग सोडून काय दुसरं काम जमत नाही वाटतं तुम्हाला? नाही जमतं, पण ह्यात पैसे जास्त आहे म्हणून हे करतो, बाकी काय नाही. किती पैसे पाहिजे? किती पैसे पाहिजे? नाही मम्मी, काम आहे माझ्या लक्षात, मी करणारच होतो. तुम्ही मला काम सांगितलेलं आहे की तुकरटवाडीमध्ये एक पोरगी शोधायची. कोणासाठी? मम्मीच्या पोरासाठी. कोणासाठी? मम्मीच्या पोरासाठी. छोटा बाय. छोटा बाय. छोटा बाय. छोटा बाय. मोठ्यानं बोल की छोटा बाय. छोटा बाय. छोटा बाय. छोटा भाई मोठ्याने बोल. हा तर काय? पोरगी शोधायची. पोरगी कुठे पोरगी? बोलवा. अहो इथं ऍक्टिंगला पोरी मिळणार तर आम्ही पुरुषांना साड्या नेसतो. शोधतो ना. अरे शोधलं की सापडताच असं कोणीतरी म्हटलेलंच आहे. हा मग शोध. शोधतोय मी. मागव पोरगी पटकन मागव. मागव. पोरगी आत्ताच्या आत्ता कशी मागव. मुलगी हवी आहे साधारण तुम्ही सांगाल तर बरं होईल. आपल्याला काय नाही, एका दमात गोळी मारता येते जिला तशी. कळली? अहो इथं पंच मारणाऱ्या पोरी सापडणार म्हणून आम्ही पर्व काढतो इथं. लेडीज जिंदाबाद. दमत गोळ्या मारणारे म्हणजे फारच अवघड आहे हो. अरे पोरगी कोणासाठी पाहिजे? आपल्या पोरासाठी पाहिजे. हो, कळलं का? हो, हो. पटकन मागव पोरगी. हो, हो. नाहीतर मग तुझं काय करते? अहो ते कळलं ना? ते खरं असलं तर प्रॉब्लेम होईल. प्रॉपर्टी एक, वाचेल. 2 1 2 डॉक्टर, कुणाच्याही दबाव तंत्राला घाबरायचं नाही. तुमचा दबाव कमी करा. डॉक्टर, कुणाच्याही दबावाला घाबरायचं नाही, आपल्याला सांगायचं. लगेच. आपल्याला फोन करायचा डायरेक्ट. हा कुणालाच घाबरायचं नाही. कोणालाच काही झालं की आपल्याला फोन करायचा. नक्की. ए डॉक्टर, आपल्याला फोन करायचा. काही झालं तरी कोणाला घाबरायचं नाही. कळलं ना? डॉक्टर. मम्मीनं तोडला त्याला कुणी नाही. जोडला. हे गप्प आहे. मी काय म्हणतो, तुम्ही घरात तर फुलपात्रातच चहा पित असाल ना? का? नाही तुम्ही फोडताय म्हणल्यानंतर कप किती फोडले असतील. ए विनोद नाही पाहिजे, सिरियस आहे आपण. नाही आमचं विनोद त्याच्यावर चाललंय, आता करणार काय आपण. तुला जे काम सांगितलं ते पटकन कर. डॉक्टर, माझ्या पोरासाठी पोरगी. डॉक्टर, तुम्हाला मी माझ्या पुरीसाठी पोरगा बघायला सांगितलं होतं. डॉक्टर, तुमच्यासारखा काय झालं त्याचं? माझं लग्न झालंय, काय करू मी आता. ए माझ्या पोरासाठी पोरगी. हो तुमच्या मुलासाठी पण मुलगी शोधतो आणि हा. तुमच्या मुलीसाठी चांगला मुलगा शोधतो ना तुकरटवाडीत. थोडा वेळ तर द्या ना मला. बघा ना ए जरा किती चांगला वेळ मुलगा. जाणार आहे? आता मागव पोरगी. माग मागव पोरगी नाही, मागव. तुम्ही बघा, आधी माझ्या मुलीसाठी मुलगा शोधा. ए तुमच्यासारखा. माझ्या पोरासाठी मी काय मुलगी. म्हणतो माझ्या पोरासाठी मुलगी. ऐका मी ए, काय म्हणतो, तुमची मुलगी लग्नाची आहे, तुमचा मुलगा लग्नाचा आहे, तुम्हीच एकमेकांचे व्याही का नाही होत? एक मिनिट डॉक्टर, ह्यांच्या घरी माझी मुलगी भांडी पण घासणार नाही. ए भांडी घासायला आमच्याकडे बाई आहे. मग कर ना तिच्याशी लग्न म्हणावं. ए डॉक्टर, वाट लावे ना मी. डॉक्टर, आत्ताच्या आत्ता माझ्या पोरासाठी पोरगी पाहिजे. अजिबात घाबरायचं नाही डॉक्टर. माझ्या पोरासाठी पोरगी पाहिजे. डॉक्टर, तुम्ही आधी- अहो, डॉक्टर तुमचं करतो आधी. एक. काय करतो डॉक्टर, मी दोन. काय- हो, दोन काय? आ! च्या गावात बरं झालं, स्वप्न होतं यार. डायरेक्ट गेलोच असतो. नाही 600 एपिसोड नंतर पुढं काय हा प्रश्न तुम्हाला पडला असता. पण असो, बरं झालं. हे डेंजर माणसं आहेत बरं का, म्हणजे ह्या तरी डेंजर आहेत. यांच्याकडे बघून हायसं वाटलं मला जर असं की आपल्याला कोणाचा तरी आधार आहे. पण काय मंडळी, हे सगळं बघून तुम्हालाही प्रश्न पडला असेल की दोन टोकाची माणसं, दोन टोकाच्या फॅमिली एकत्र येणार का? कारण यांच्या मुलांचं तर आहे एकमेकांवरती प्रेम. मग या फॅमिली एकत्र येऊन ते प्रेम लग्नापर्यंत पोहोचणार का? प्रश्न मला सुद्धा पडलेला आहे. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी तुम्ही पाहायला विसरू नका संध्याकाळी 7 वाजता झी मराठीची नवी मालिका लाडाची मी लेक ग, फक्त आपल्या झी मराठीवर. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलं तुमच्या हक्काचा तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे विको विश्वसनीय आयुर्वेद सहप्रस्तुत चला हवा येऊ द्या, लेडीज जिंदाबाद. वा वा, तर 9 महिला नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आलेल्या आहेत, पण फक्त 9 नसणार आहेत. आणखीन एक पाहुण्या या मंचावरती येणार आहेत, कारण बायका कुठेच कमी नसतात. त्यामुळे 10वी महिला सुद्धा आम्ही बोलावलेली आहे. मगाशी खरं तर ज्या माझ्या स्वप्नात आल्या होत्या आणि त्यांनी मला इकडेच पिस्तूल रोखलं होतं, त्यांनाच आता या मंचावरती आमंत्रित करतो. जोरदार टाळ्या स्मिता तांबे यांच्यासाठी. वा 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 वा, मी बसण्याची विनंती करतो. थँक्यू थँक्यू.
ते तुमचा घोडा तिकडेच पार्क केला ना. आता ठेवून आले मागे. टेन्शनच नाही मला काय. वा, पण खूप छान वाटतंय आज की आज या विशेष भागा अंतर्गत या सगळ्या महिला या मंचावरती आलेल्या आहेत. आता वेळ आलेली आहे थुकरटवाडीच्या मनोरंजनाकडे वळण्याची. आजचा भाग महिला विशेष आहे. मग मी विचार केला की आपण काहीतरी वेगळं, पण अर्थात कॉमेडी तर झालीच पाहिजे, कारण त्याशिवाय आपला शो कोण बघणार, आपला शो चालणार कसा. मग मी विचार केला की असे अनेक सिनेमे आहेत जे महिलांनीच चालवले. तुम्ही जुन्या काळापासून बघा की खरं तर पुरुष प्रधान संस्कृती सगळीकडेच आहे. मग ती या क्षेत्रात कशी नसावी, ती तर आहेच पूर्वापार. पण अनेक सिनेमे असे आहेत ज्या महिलांमुळे अनेक महिला, प्रेक्षक महिला तिकीट खिडकीपर्यंत गेल्या की मला हिच्यासाठी हा सिनेमा बघायचा आहे. हाऊसफुलचा बोर्ड त्या सिनेमांनी त्या महिलेमुळे पाहिला. अनेक सिनेमे आहेत. असाच एक सिनेमा मला सापडला जो खरं तर ग्रामीण भागात प्रचंड लोकप्रिय आहे आणि महिलांसाठी तो जीव की प्राण आहे. तो आत्ताही लागला तर महिला स्टार्ट टू एंड बघतात. सिनेमाची स्टोरी फारच गमतीदार आहे, त्यामुळे मला असं वाटलं की तो विषय आपण कधीतरी इकडे घेतलाच पाहिजे. तो सिनेमा आहे हिरवं कुंकू. महिला तो लागला की बघतातच बघतात. आणि त्यातली कथा फार गमतीदार आहे की एका मुलीच्या प्रेमात एक नाग पडतो. ती मुलगी लहान असताना त्याला भेटायला जात असते सतत. तिला माहिती नसतं की काय आहे वारुळ किंवा काय आहे. आणि मग तो नाग तिला पाहतो, त्यांच्यामध्ये मैत्री होते आणि तो तिच्या प्रेमात पडतो. तिला माहिती नाहीये की हा माझ्या प्रेमात आहे. आणि पुढे गेल्यानंतर जेव्हा तिचं लग्न ठरतं तेव्हा नागाची काय प्रतिक्रिया असते. तर हिरवं कुंकू हा सिनेमा प्रचंड लोकप्रिय आहे आणि तो सिनेमा आमच्या पद्धतीनं आज आम्ही तुमच्या समोर सादर करीत आहोत. क्या बात आहे. तुम्हाला प्रचंड आवडेल आणि महिला ज्यांना तो सिनेमा आवडतो त्यांना हा सिनेमा तर नक्कीच आवडेल. त्यांचा आहे हिरवं कुंकू, आपला थुकरटवाडीचं हिरवं कुंकू. बघूयात मग आता या सिनेमात काय घडणार आहे. यासाठी मी सगळ्या पाहुण्यांना विनंती करतो, कृपया तुम्ही समोर स्थानापन्न व्हा. तर सुरुवात करूयात आपल्या सिनेमाला, ज्याचं नाव आहे थुकरटवाडीचं हिरवं कुंकू. तर सिनेमाला सुरुवात करूयात आणि सिनेमाची जी हिरोईन आहे ती अजून लहान आहे, ती अजून शाळेत आहे. इथून सिनेमाला सुरुवात होते. भेटूयात तिच्या वडिलांना जे गावचे पाटील आहेत. या बस बस, त्यांच्या नंतर मग ते दम लागला की पंच येत नाहीत. आम्ही सिरियसली सांगतो, हे लिखित पण नव्हतं पण खरं होतं तसं का. बरोबर उगा ते डान्सच्या नादात 2 पंच गेले तर मला त्रास. त्यापेक्षा कसं वाटलं गाणं, कसं वाटलं सांग. अरे काय तुम्ही गाणं लावलंय, हळद लागली. अरे हे वय असं आहे, गुडघ्याला आंबे हळद लावा. हळद लागली हे गाणं नाही लावायचंय. नाही ऍक्च्युली मी त्यांच्यासाठी लावलं ते गाणं. कोणासाठी? मृणाल कुलकर्णीसाठी लावलं ते गाणं मी. का? अरे बाबा, त्यांच्यामुळे कळलं का हळद सुंदर दिसण्यासाठी पण वापरतात. म्हणजे आमच्या बायका तुम्हाला सांगतो नुसतं पोहे पिवळे करण्यासाठी हळद वापरतात. खरं मग काय तर. नाही बरोबर आहे, बरोबर आहे, खरं आहे. पण मॅडम ते आजकाल सगळं सिस्टम सुरू झालेली आहे का बा हळद आणि दूध प्या, हळद आणि दूध प्या. तुम्ही नुसतं दूधच पित झालाय ना. हळदीची काय कमी आहे का तिकडे? हळद दूध नुसतं दुधावरच जमते आहे ना. काय आहे म्हणजे किती वर्षापासून पाहून राहिलो आपण आहे ना. नाही खरं आहे, पण मॅडम आहेत तशाच दिसतात. आहेत ना? काय वाद नाही म्हणजे खरं सांगतो तुम्हाला कसं होते की काही लोकांचं पगार वाढत नाहीत, काही लोकांची केस वाढत नाहीत. माझ्यावर काय नाही, एक आपलं जनरल नॉलेज म्हणून सांगितलं. काही काही तर नेते असे आहेत तुम्हाला सांगतो की त्यांचे मतदार वाढत नाहीत. तसंच मॅडमचं वय वाढत नाही. नाही ठीक आहे, टाळ्यांचं वाक्य होतं ते, पण कुठल्या वाक्याची कुठल्या वाक्याला टोटल होती का? अरे कायची टोटल, इथं 9 बायका जमवता जमवता आमच्या नाकी 9 आले. कुठं टोटल मारून आला वाक्यातल्या पंच कुठं टोटल मारून आला. त्याचं नशीब ते सुमी आणि हे आपल्या सोनिया ताई आल्या म्हणून. नाही तर कुशल बद्रिके आणि भाऊ कदम माग साडी घालून रेडी. खरंच ना. नाही मुद्द्याचं बोला, मुद्द्याचं बोला. ते आता नवीन एक ऍडव्हर्टाईज झाली ना, त्यामध्ये मॅडमला घेणार होते, मृणाल मॅडमला. कुठली ऍडव्हर्टाईज? ते नाही का ते तुम्हारे वय का पत्ताच नाही लगता.
वय का पताच नाही लागतं. हा, हा, हा. मग त्याच्यामध्ये काय आईचा रोल तो नाही 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 ते लहान मुलीचा. चला पुढे चला पुढे चला. आता तुम्ही आता जास्त कौतुक करताय. तुम्ही कोण आहे ते सांगा सगळ्यांना. तर मी हा? मुलीचा थोडं ट्रान्स घ्यायला लागते ना. तसं नाही आहे. मी तर तू लक्षात घे हा. म्हणजे हे पण जाणार आहे बरं अवॉर्ड फंक्शनला. सगळ्या गोष्टी लक्षात घे. अवॉर्ड हा, फंक्शन हा. म्हणजे हे सिरियल मध्ये पण देणार आहे म्हणजे ऑस्कर साठी 2-3. कामाचं. तर मी मुलीचा बाप आहे. अरे वा. मुलीची आई कुठे आहे? आई गेली वरती. ए गबाई थांब. सिनेमामध्ये मुलीला आई आहे. सिनेमामध्ये आहे पण आपल्या इथं आहेत का बायका करायला कोणी? आपण कुठून दाखवायची आई? किती प्रॉब्लेम आहे बघा बरं. 9 बायका जमवता कळलं ते. बरोबर आहे तुम्हाला. आमचा प्रॉब्लेम पडतो ना. म्हणून काय केलं आम्ही ठरवलं का आई गेली. तुम्हीच ठरवून टाकलं. हा मग काय तर हा? अरे मला सांगा ती सिरियलचं नाव आहे मिसेस मुख्यमंत्री पण तो नवरा शेवटपर्यंत मुख्यमंत्री झालेला दाखवला. ते चालतं तुम्हाला. आणि आम्ही आमचं ठरवलं तर काय प्रॉब्लेम आहे का? मग काय ठरवलं आता झालं खेळ खाल्लास. ठीक आहे. मुलगी तरी आहे का? हा मुलगी आहे. म्हणजे आता काय सध्या ऑनलाईन क्लासेस चालू आहे की नाही तर सगळेजण घरीच असतात ना. घरीच आहे. मी तिला बोलवतो. आज काय नाव ठेवलं तिचं? हा? जान्हवी. जान्हवी. बाळा जान्हवी. बेटा बस. ए बस. या ताई बसले. खरं सांगू बेटा? नीट नाच करा. खरं सांगू बेटा तुझं थोडस वजन असतं ना तुला वजनदार डान्स करायचे पाठवलं असतं तिला. काय चालू आहे? मी हे सगळ्यांना बोंबलून सांगतो की पोरगी माझी घरात आहे ऑनलाईन क्लासेस चालून तू बाहेरून कुठून आली का? बाबा ऑनलाईन क्लास मध्ये आज सहल होती. सर म्हणाले पाहिजे तिकडे जा म्हणून मी बाहेर गेले होते. सहल कशी का ऑनलाईन असू शकते? आजकाल सगळंच ऑनलाईन आहे ना. सोनियाताई बघा. सोनियाताई तू ऑनलाईन नाचण्याचा क्लास घेते. अरे तिच्या सगळ्या स्टुडंट्सना ती डान्सच्या ऑर्डर ऑनलाईनच देते. आणि अतुल पत्तूला काय देतं ऑनलाईन ऑर्डर? ते खाण्याच्या ऑर्डर देते. अगं पण नाही काही काम वगैरे करत असतील की नाही? अरे हो ना. मध्ये त्यांनी म्हणे एक अख्खा सिनेमा मोबाईल वर घरातनं शूट केला आणि तो पाठवला. क्या बात आहे. कामाचे पक्के आहे ते. आणि व्यवहाराचे पण म्हणजे मोबाईल वर सगळा सिनेमा घरातच शूट केला आणि मग प्रोडक्शनला सांगितलं की मला ट्रॅव्हलिंग अलाउन्स द्या. चल असं कसं काय? अरे हो. तो त्यांना म्हणाला की मी मोबाईलचा चार्जर आणण्यासाठी 3 वेळेला माझ्या बेडरूम मधनं हॉलमध्ये गेलो तर ट्रॅव्हलिंग झालं ना त्याचा अलाउन्स. कमाल आहे यार. पक्का एकदम हिशोबाचा. मग सुमी हाय हाय सुमी. सुमी. ए, जेवण जास्त झालं तर लोक सुमीकडे का जातात? का? कारण ती सगळ्यांची जिरवते. तुमची पण जिरवली वाटतं. हे तुझ्या ह्या जोक मुळे मला अपचन व्हायची पाळी आली. बस कर बेटा. नाही, नाही, माझ्याकडे आणखीन एक आहे. अरे देवा. अगं बाई सासूबाई ह्या सिरियल मध्ये आसावरीचा रोल जर प्रज्ञा करत असती तर सिरियलचं नाव काय असतं? अगं बाई ठासूबाई. हे बरोबर आहे. तुमच्या बोबड्याची जाम ठासली असते. चला आता स्किट करा. हा ते महत्वाचं आहे. आता मी फिरायला जाते. अरे बाय बाबा. ए, बस. तू आत्ता बाहेरून आलीस ना. हा तो स्किट करा म्हटलं. तू चालली कुठे आता? मी सांगतो. अरे बापरे. बंदूक पण मोठी. अरे याची बंदूक. काका. ह्याला काकाचा रोल का दिला? तेच मी म्हणतो याला बघितल्यावर मला कळत नाही का हा या स्किट मध्येच काय
अरे दादा भाऊ मी आहे ना तुझाच. एकदा अरे दादा भाऊ आहे ना तुझा मी आज. बाळा म्हणजे अरे दादा भाऊ आहे ना मी तुझा आज. इथं कॉमा आहे हा असं हा. अरे दादा तू कशाला असं करतो. हे वाक्य आहे दादा भाऊ आहे ना मी तुझा आज. हा हा असू द्या. दादा असू द्या. तू ते काय सांगत होता ही कुठं जाते ही. वाळुराकडं. कुठं? थांब थांब थांब. वाळुराकडं. अरे मुंगूस तोंड्या, वारुळाकडे नाही ते, वारुळाकडे नाही, वारुळाकडे. तेच ते वाळुराकडं. हे जमणार नाही. इथंच आपले सगळे स्किट संपत. काय हरकत नाही तुला वाटते तसं बोल बेटा. काही टेन्शन नाही. बाकीचे स्किट आमच्या पाठ आहे. चल. अरे, पण ती का जाते तू त्या वारुळाकडं. मुंग्या बघायला. मुंग्याच बघायच्या तर घरचा टीव्ही बघ. 24 तास त्याच्यावर मुंग्याच असतात. अरे सांग त्या वाळुराकडे तू नाक पाहायला जातो का नाही. वारू जाऊ दे, तू बोल काय जाऊ दे. मला शाळेत निबंध लिहायला सांगितलंय. विषय आहे आवडता प्राणी, म्हणून मी जाते तिकडे. अगं मग आवडता पाणी येतं मग गेंडाली पाणगेंडाली. हे काय नाक काय. आवडत्या प्राण्यावरती निबंध लिहायला सांगितलंय. निबंधाचा विषय बाबा असा नाहीये. सतत सतत त्या वाळुराकडे जायचं नाही. अगं साप डसला म्हणजे केवढ्यात पडेल. ते काय नाही. आज त्या वाळुराचा नाईलाजच नव्हता मी. बाबा तो वारुळाचा नाईनाट लावायला गेला. तो गेला हेच महत्वाचं आहे. पण बाबा त्या नागाला मारायला गेलाय. नाही नाही मी असं नाही होऊ देणार. त्या नागाला वाचवणारच. नागराज नागराज ए, नागराज. अरे त्या नागराजच्या मागे लावू नको. तो काही हिरोईनचा रोल देणार नाहीये तुला. दोन नागराज वेगवेगळे आहे हा वेगळे आहेत ते, का. वेगळे. थांबा मग जातो एक मिनिट. ए, बाळा नागराज राहू दे राहू दे. राहू दे, राहू दे. नागराज बस बस. नागराज ए नागराज. नागराज आज मला तुला काही करून बघायचंच आहे. ए बा मी ना तुझ्या आवडीच्या गोष्टी आणल्यात सगळ्या. बेडूक, नाग तर तेच आहे. हा ऍक्च्युली मी असतो आणि मग ह्याच्यामधनं हा मी असा निघतो. म्हणजे ऍक्च्युली VFX होतं हे. पण कसं VFXचं बजेटचं जरा लोचाचं इकडं. हा म्हणजे तुम्हाला ह्या वारुळावरनं लक्षात आलं असेल हे गणपतीचं डेकोरेशन होतं ऍक्च्युली आधी. तेच त्यांनी इकडं बसवलंय. बजेटवरनं लक्षात आलं असेल. म्हणजे कसं आहे ऍक्च्युली आमचे बॅकस्टेज आर्टिस्ट खूप चांगले आहेत. पण त्यांच्यावर वेगवेगळी जबाबदारी पण असते. जशी की अभिनयाची जबाबदारी. त्यांच्यामुळे महत्वाचं त्यांचं जे काम आहे त्याच्यात ते थोडेसे कमी पडतात. बाकी तुषार काय म्हणतो. माझ्यावर माहिती होतं मला. बघ त्यांनी वीट मारले तुला. हा वीट आलाय मला त्याच्या ह्या वागण्याचा.
नागराज इतका मंजुळ्या आवाज कुणाचा आहे? माझा अगं भिकार काय भिकारी पण आहे हा. अरे माझा नागमणी टाकलास तू. तोंडात का काढलास? आता नागमणी तोंडात नाही तर काय माणूस नाही सॉरी नाग नाग नाकात न काढ. अरे नागमणी तो किती दुर्मिळ होता माहितीये. अरे बापरे, म्हणजे त्याच्यातनं खूप लांबचं दिसायचं का? अरे दुर्बीण नाही दुर्मिळ दुर्मिळ दुर्मिळ. दुर्मिळ म्हणजे कसा? दुर्मिळ म्हणजे ही स्नेहलता तावडेच्या कॉमेडीचं टायमिंग आहे बघ. तुला बघते मी नंतर. आता ते टायमिंग परफेक्ट आलंय. असं ते कधी कधी येतं बरोबर. मी नाही भेटणार, मी पळणार. अच्छा तसं दुर्मिळ. तरी मला नीट नाही कळलं. म्हणजे ही सुमी आहे ना सुमी, हा तिच्या वडिलांच्या शर्टासारखं दुर्मिळ. म्हणजे तू कधी तिच्या वडिलांना असं शर्टावर बघितलंय? नाही. कायम बन्यांवर, ते पण भोका भोकाच्या. खरे खरे. आणि सिरियल संपली तरी बनियान नाही बदलली त्यांनी. शेवटी त्यांनी बाप बदलला पण बनियान नाही बदलला. इतकं असं दुर्मिळ वेगळं. अगं किती मौल्यवान होतं ते माहितीये तुला? पण ते इतकं मौल्यवान तो मणी तू मला का दिलास? मी तुला दिला पण तो तू टाकून दिलास ना. तो मणी नागाचा मणी होता, नागाचा मणी. नागाचा मणी? हो. पण मग तू मला का दिलास? कारण तसं माझ्या मनी होत. तुझं मणी काय होतं? हेच की माझं तुझ्या लांब राहायचं. माझ्या मनी हे होतं की माझं तुझ्या लांब लांब राहायचं. लांब. माझं तुझ्यावर लांब राहायचं. लांब. हे, अरे वा मस्त गुटगुटीत उंदीर आलाय. आता माझ्यासोबत माझ्या मित्रांची पण मस्त फिस्ट होईल. मला तुला काका आहेत ते माझे, उंदीर नाहीये. काका असते तरी टेस्टी लागले असते. असं नाही करायचं. वा नाही काका तुम्ही कशाला आलाय तिथे? याचं वारूळ पाडायला. काय? कालपर्यंत हा स्किट पाडत होता, आज माझं वारूळ पाडायला आला. ए जास्त बोलायचं काम नाही. आणि एक लक्षात ठेव, हिच्यापासून दूर राहायचा. नादाला लावायचं नाही हिला. ए मी काय इथं फड उघडलाय का? तिला नादाला लावायला मी काय फड काढलाय? हे बघ मी फक्त फडा काढलाय. फणा काढलाय फणा. ए हा हिला प्रेमाच्या जाळ्यात फसवायचं नाही.
असं कसं? अरे ती फक्त माझी मैत्रीण आहे. अरे वा मैत्रीण. फक्त मैत्रीण हा. म्हणजे उद्यापासून सगळेजण मला सर्पमित्र म्हणणार. अरे येडी आहेस का तू? अगं साप आहे साप, डसल तो. नाही नाही, मी हिला त्रास होईल असं कधीच वागणार नाही. नाही नाही, तू तसं नाही ऐकणार. थांब, हा. तुला गोळीच घालतो मी. ए, बापरे, चल चल आपण इथं पळून जाऊया. काय झालं नागराज, तू बंदुकीला घाबरलास का रे? नाही नाही, ह्या नळ्यांमध्ये बघ 2 मोठी झुरळ आहे. मंडळी, काकानं तर वारूळ पाडलं. नागराज बेवारच झाला, पण जान्हवीनं त्याला आपल्या घरातच आसरा दिला. दोघांमधली मैत्री वाढली आणि अखेर तो दिवस आला जो नागराजला कदाचित कधीच नको असावा. जान्हवीच्या बाबांनी तिचं लग्न ठरवलं. जानवी 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 काय झालं बाबा, कशाला बोंबलताय? ए? म्हणजे कशाला मला बोलवताय? अगं मी तुझ्यासाठी पेढे आणले. अरे वा, अभिनंदन बाबा, फायनली तुम्ही 8वी पास झालातच तर. कानपडात मारे 8वी पासचे पेढे नाही येत ते. अगं मी तुझं लग्न जुळवून आलोय. काय? मिशीत आलायस तू? आता मी मिशीत आलोय. मिशीत काय म्हणता? अरे हे नाला पान खाणार का? पान काट टाकून आणलाय. फालतू पंच मारत होतो. कामाचे बोलायचं पहिले. एकदा पान कुठे आहे? ते वहीचं पान आहे. अरे नाही. तुला सांगितलं ना फसकांमध्ये जाऊ नको म्हणून. हा भीती वाटते ना आम्हाला. तू कोपऱ्यात हो, तिकडे हो. बाबा असं काय बोलताय त्याच्याशी? तो आपला फॅमिली मेंबर आहे ना. अरे हो, ते आमच्या भावानं वारूळ पाडलं तेव्हापासून तू इथे राहतो. 10 वर्ष झाली, अजून भाडं भरलेलं नाहीये. तुम्ही आमच्या जमिनी खाल्ल्या. आमच्या एपिसोड मध्ये झालं ते जमिनी खाल्ल्याचं वाक्य. परत हे वाक्य बोलू नकोस. हा चलो तिकडे सुरू करा. शोभतोय त्वरा शोभतोय. झालं ते skit झालं, मागच्या वेळेला झालं. केलं आपण. हे तिकडे तुझं मी लग्न जुळवून आलोय बाळा. हे लग्नाचं तुझं फिस्क आहे? काय फिक्स आहे. म्हणजे मी तुला इशाऱ्याने सांगते की तू शांत राहा. म्हणजे जादू सारखी ऍक्टिंग आहे. हो इकडे इकडे. काय चालू आहे रे? खुसर मध्ये. बाबा कोणाशी जुळवलीत तुम्ही माझी सोयरीक? हे बघ, आपल्या शेजारच्या गावाचे इनामदार आहेत ना, त्यांचा मुलगा शिवराज बरोबर तुझं लग्न जुळवलेलं आहे मी. हा ते आता येतील शिवराज आणि तिची आत्या. बाबा काय हे? शिवराज आणि त्याची आत्या दोघांबरोबर मला लग्न करायचंय? काना खाली आवाज काढली. अगं आत्या म्हणजे बाई असते ना बाळा. पण इथला काय नेम? इकडे आज जो बाई आहे, उद्या तो म्हातारा आहे, परवा अजून कोणतरी येऊन विचारतेय. नाही एक काम कर, तू आतमध्ये जा. आतमध्ये जा, तयारी कर, चांगली चहा पोहे कर आणि याला आतमध्ये घेऊन जाणार आलाय का? याला बाहेर काढायचं आणि लक्षात ठेव. अजिबात बाहेर निघायचं. चल आतमध्ये. चल असं नाही करायचं. वा चल. अरे काय ते नाक पाळून ठेवलंय घरात. या पाहुणे. बघितलं, डान्सिंग क्वीन. प्राइस लार्ज, फुल चार्ज. अरे माणूस आहेस आज.
अरे वा, पुरुष आहे. माझा पप्पा आहेस तू आणि काय नाचताय काय तुम्ही हा माझं लगीन आहे ना, नाचताय काय तुम्ही? नाही तर काय लगीन लेकाचं आणि नाचतो याड्या डोक्याचं. तर मंडळी, सुरू आहे आपला सिनेमा ज्याचं नाव आहे थुकरटवाडीचं हिरवं कुंकू. आता बघायचं या सिनेमात पुढे काय घडणार आहे, पाहूयात उद्याच्या भागात. वा, खूप छान वाटतंय आज की नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं या सगळ्या महिला या मंचावरती आलेल्या आहेत. गप्पांना सुरुवात करूयात मृणाल कुलकर्णी यांच्यापासून. खरं तर मृणाल ताई, नवरात्र उत्सव सगळ्यांसाठी विशेष असतो, अर्थात तुमच्यासाठीही तो विशेष असणार आहे. काय सांगाल यातली एखादी आठवण किंवा गरबा? तर तुम्ही मगाशी खेळलातच, हा पहिल्यांदाच खेळलात की याच्या आधी कधी ट्राय केलं होतं तुम्ही? नाही, मी सोनियाला सांगितलं इकडे उभं राहायचं आणि सोनियाला फॉलो करायचं बस. सोनियाला फॉलो केलं की सगळं सेफ असतं. खरंय खरंय खरंय. आणि गरबा तसाही ते सोपंच असतो, कारण गर्दीत ना चुकलेलं कळतच नाही ऍक्च्युली. खरं तर गरब्यामध्ये सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडेच असतो, तो चांगला खेळतोय. त्यामुळे ज्याला जमत नाही ना त्याने टेन्शन घ्यायचं नाही, त्याला कोणी बघतच नसतं. त्या सगळ्या गोला जो भारी खेळतो ना, सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे असतं, त्यामुळे जो चुकतोय त्याच्याकडे कोणाचं लक्ष त्यामुळे आम्ही नसतं. सगळे सोनियाच्या मागे लपायचा प्रयत्न करतो. इतक्या वर्षांचा तुमचा हा प्रवास आहे. मग ॲड फिल्म्स असो, सिनेमा असो किंवा सिरियल असो, सगळ्याच प्रांतांमध्ये तुम्ही मुसाफिरी केलेली आहे. दिग्दर्शिका म्हणून तुम्ही एवढं मोठं नाव कमावलेलं आहे. पण सगळ्यांनाच आठवतं ते म्हणजे जाहिरातींपासून तुमचा सुरू झालेला हा प्रवास. आणि खरं तर आत्तासुद्धा, पूर्वीच काय, आत्तासुद्धा थिएटरमध्ये तुम्ही जर बसलात तर तीच ॲड लागते, तशीच ॲड असते, धबधबा पडत असतो आणि मग ते सुरू होतं आणि मग मॅडम दिसतात तिकडे. आणि म्हणजे कसं आहे ना की पिक्चर कसाही असो, ॲड आल्यानंतर असं वाटतं चला पैसे वसूल झाले. तर अशी ती ॲड आहे. मला हेच विचारायचं आहे की ती सुरुवात कशी झाली आणि तो प्रवास कसा होता आणि त्या काळामध्ये जाहिरात करणं किती चॅलेंजिंग होतं? जाहिरात करणं हे कायमच चॅलेंजिंग असतं, कारण तुम्हाला तेवढ्या त्या 20 किंवा 30 सेकंदामध्ये तुम्हाला प्रॉडक्टचं महत्त्व हे पटवायचं असतं आणि ते खूप जास्ती कागदावर तयार असतं. त्यामुळे एका पद्धतीने ते सोपंही असतं की एक्झॅक्ट तेवढंच तुम्हाला करायचं आहे, कारण परफेक्शनला खूप महत्त्व असतं. पण मी खूप एन्जॉय केलं. अगदी आत्ता मी बच्चन साहेबांबरोबर केलेली एक जाहिरात असेल, मज्जा येते करायला. वा 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 वा. खर तर महिला म्हणून चॅलेंजेस सुद्धा आपण बऱ्याच वेळेला स्वीकारतो. असं कधी झालं की एखादा कठीण प्रसंग होता पण त्याच्यावरती मात केलीत आणि मग छान वाटलं की आपण करून दाखवलं? दिग्दर्शिका बनले तेव्हा खूप कठीण प्रसंग आयुष्यात आले, कारण तुम्ही जेव्हा ॲक्टर असता तेव्हा तुमचं काम मर्यादित असतं आणि रेड कार्पेट असतं सगळीकडे. पण तुम्ही जेव्हा कॅमेराच्या मागे जाता तेव्हा खूप प्रेशर्स असतात, खूप लोकांना एकत्र तुम्हाला सांभाळायचं असतं. आणि सुदैवाने किंवा दुर्दैवाने माझे सगळे चित्रपट मीच लिहिलेले आहेत. त्याच्यामुळे मला एक असा अनुभव आला की आपण लिहिताना कल्पनाशक्ती आपली दौडत असते आणि मग ते जेव्हा प्रत्यक्षात आणायचं असतं तेव्हा कसे नाकी नऊ येतात हे मला माझ्या दुसऱ्या चित्रपटाच्या वेळेला कळलं. रमा माधव ज्या चित्रपटाने आपण हवाई उद्याची सुरुवात झाली होती आणि आय एम सो प्राऊड अबाउट दॅट की पहिले 2 एपिसोड हवाई उद्याचे रमा माधव आणि अव्याहतपणे पुढे सुरू आहे. रमा माधवच्या शूटिंगला लिहिताना मी असं लिहिलं होतं की राघोबा दादा भरधाव घोड्यावरनं येतात रात्रीच्या वेळेला, एका हातात मशाल असते, दुसऱ्या हातात घोड्याचा लगाम असतो आणि मग लिहिल्यावर ते शूट करायचं होतं. एकतर तिकडे 4थ्या तंबूच्या मागे प्रसाद होता. तर मी म्हटलं की रोल कॅमेरा साऊंड ॲक्शन. प्रसाद काही येईना. बरं म्हटलं माझा आवाज ऐकू गेला नसेल, कारण मी जरा हळू ॲक्शन म्हणते ना, तर मी आता पुढच्या वेळेस जोर म्हणते प्रसाद ठीक आहे ना सगळं? हो ठीक आहे ओके. परत रोल कॅमेरा साऊंड रोलिंग ॲक्शन. प्रसाद येईना. परत रोल कॅमेरा. आता सगळाच आवाज जोरात व्हायला लागला, तरीही प्रसाद आला नाही. आणि मग मला समजेना काय झालं. मग मी शेवटी उठून तिथे गेले तर प्रसाद अजून खालीच होता घोड्याच्या आणि मला म्हणाल मी वर बसतो, त्याला टाचबीज मारतो आणि त्यानंतर घोडा असं 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 करतोय. मी काही याच्यावर भरधाव येऊ शकत नाही कारण तो नाचतोय आणि जो घोडा आहे तो घोडा वरातीचा घोडा आहे. कोणताही आर्टिस्ट त्रास देत नाही आणि एक घोडा त्रास देतो. काहीच करू शकत नाही. काही करू शकलो नाही आम्ही. एंट्री तर त्याची झकास झाली
पण तो घोडा मी आयुष्यभर विसरू शकत नाही. त्याच्यासमोर 2-3 नाचवले असते ना, तो पटपट पटपट आला. त्याला वरात सुरू आहे असं त्याला वाटलं तरी असतं तिथं. पण असे प्रसंग घडू शकतात आणि चॅलेंज कसं असू शकतं, काय असू शकतं सांगता येत नाही. मंडळी, आम्ही तुम्हाला आमच्या कथांच्या माध्यमातून हसवलं, रडवलं, तुमचं मनोरंजन केलं आणि आता तुमचा प्रत्येक क्षण साजरा करत माहोल तयार करण्यासाठी सज्ज झालेलं आहे आपलं नवं कोरं म्युझिक चॅनल झी वाजवा. क्षण झिंगाट तर लाईफ झिंगाट, आणि त्यासाठीच झी वाजवा घेऊन आलेलं आहे वेगवेगळ्या शैलीचं सर्वोत्तम मराठी म्युझिक आणि प्लेलिस्ट. तेव्हा तुमच्या म्युझिकने करा तुमचा प्रत्येक क्षण साजरा. आलेलं आहे आपलं नवीन मराठमोळं म्युझिक चॅनल झी वाजवा. झी वाजवा, क्षण गाजवा. तर मंडळी, खूप छान वाटतंय की आजच्या या नवरात्र विशेष भागामध्ये या सगळ्या पाहुण्या या मंचावरती आलेल्या आहेत आणि अर्थातच मुक्काम होणार आहे उद्या यांच्याच बरोबरीनं आपण भेटणार आहोत याच भागात, याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे विको विश्वसनीय आयुर्वेद सहप्रस्तुत चला हवा येऊ द्या लेडीज जिंदाबाद.